नमस्कार मित्रांनो. तर आजचा जो दिवस आहे तो दिवस बुधवारचा होता. काल आपल्याकडे निफ्टीची विकली एक्सपायरी झाली. एक्सपायरी आपल्याला अशी व्हॉलटाईल बघायला भेटली. पण नंतर आजचाही दिवस आपला तसाच गेला. पण उद्या काय करायचं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याकरता सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिली आणि त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपला जॉईन करायचा आहे. ओके. आणि मग आता करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर पहिली गोष्ट काय झालेलं आहे, आपल्याकडे सध्या नरेंद्र मोदींच्या म्हणण्यानुसार जीएसटी बचत महोत्सव चालू आहे. आता हा जो आपला जीएसटी बचत महोत्सव चालू आहे, पण हे बचत करण्यासाठी आपल्याकडे पैसे असले पाहिजेत. कुणाकडे पैसे नाहीयेत, काय नाहीत, काय नाहीत. आणि मग बचत महोत्सव कुठला करायचा, काय करायचं, हाही मोठा प्रश्न आहे. ओके. तेव्हा आता हा जो बचत महोत्सव आहे तो आपण जरा थोडा बाजूला ठेवूया आणि मग आपल्या मार्केटचं विश्लेषण करूया. मार्केटमध्ये आपण बघतोय का सध्या काही आपल्याला ज्या न्यूज आहेत, तर अशा न्यूज कोणत्या आहेत आपण ते एकदा जाणून घेऊया. न्यूज जर बघितल्या तर ह्या ठिकाणी काय काय न्यूज आहेत बघा. न्यूज 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 समाचार मार्केट. ओके. तर मार्केटमध्ये आपण बघतोय का न्यूज म्हणजे काय आहे. तर न्यूज मध्ये आपल्याला दिसतंय का साधारणतः जे आजचा मार्केटचा फॉल झालाय आणि त्यामध्ये जो 3 लाख करोड रुपयांचं हे साधारणतः नुकसान झालेलं आहे गुंतवणूकदारांचं. जवळजवळ 3 लाख करोड रुपये हे त्या ठिकाणी स्वाहा झालेले आहेत. अजून काय म्हणणं आहे, अजून म्हणणं आहे एक्सपर्ट लोकांचं, निफ्टी जर 25,000 जर समजा वाचला तर त्या ठिकाणी 25,000 आणि 25,075 हा आपल्या निफ्टीसाठी चांगला सपोर्ट आहे. आणि तो जर समजा होल्ड केला तर मग आपल्याला मार्केटसाठी परत एक अप ट्रेंड बघायला भेटू शकतो. पण तो सपोर्ट होल्ड करण्यासाठी आता आपण बघतो का 25,085च्या खाली निफ्टी हा गेलेला आहे. ओके. तर ह्या काय महत्वाच्या घडामोडी आहेत. आणि त्यानंतर आपण बघतोय का आज आपल्याला याच्या सीएसीच्या स्टॉकमध्ये जवळजवळ 20% आपल्याला मोठा गेन बघायला भेटला. तो गेन जो बघायला भेटला, तो गेन बघायला भेटला त्याचं कारण असं आहे का आपला म्हणजे आता नोवामाने एक तर त्याचं काय केलेलं आहे, त्याचं अपग्रेड केलेलं आहे. नोवामाने त्याचं अपग्रेड केलंय. आणि त्यानंतर आता ही जी कंपनी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, ही कंपनी आहे आपल्या संजीव गोयंकांची. आणि आता तिथे एकंदरीत आता प्रमोटरचे जवळजवळ त्या ठिकाणी 52.11% प्रमोटरची हिस्सेदारी आहे. आणि आता त्यामध्ये झालं काय, जवळजवळ 11 पैकी 10 जे टेक्निकल अनालिस्ट असतात त्यांनी काय केलेलं आहे, याला बायची रेटिंग दिली आहे. आणि त्यामध्ये एकाने सुद्धा त्या ठिकाणी सेलची रेटिंग दिलेली नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्याला मोठी तेजी जी आपण म्हणतो ती तेजी या ठिकाणी बघायला भेटते. आज जवळजवळ त्या ठिकाणी आपल्याला 20%ची तेजी बघायला भेटली. ओके. आता आपण येऊया आपल्या निफ्टीकडे. निफ्टीचा चार्ट आपण बघूया. तर निफ्टीचा जो चार्ट आहे हा चार्ट मी आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि ह्या चार्ट मध्ये जर आपण बघितलं असेल तर काय दिसतंय आपल्याला बघा, इथे आपल्याला कंटिन्युअसली जवळजवळ 4 दिवस झालेत बघा, 1 2 3 4 हा फॉल बघायला भेटतोय. इथे हा जेवढा गेन झाला होता तो गेन ह्या 4 दिवसांनी आपला एकदम वाया घातलेला आहे. आणि मग आता हा जो गेन वाया गेलेला आहे, तर आता इथून पुढे काय आपल्याला हे सुद्धा जाणून घ्यायचंय. आणि मग आता तेव्हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आता हा जो आपण आपला फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स लावलेला आहे, हा टूल्स आपण लावलाय तो जरा थोडासा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण त्याला टाकूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर हा टूल्स आपण टाकला तर काय दिसतंय आपल्याला ते पण आपण एकदा या ठिकाणी जाणून घेऊया. त्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती हा टूल्स आता आपण लावलेला आहे. ठीक आहे. आणि आपण बघतोय का इथून आपण हा या ठिकाणी आपण डिप्लॉय केलं, थोडं त्याला पुढे घेऊ म्हणजे आपल्याला आकडे जे व्यवस्थित दिसतील. आता ह्या ठिकाणी आपण बघतोय जो आपल्याला जो सपोर्ट महत्वाचा आहे तो आपल्याला 25,016चा आहे. आणि तो आहे आपला 50%चा रिट्रेसमेंट झोन. तो जर मार्केटने होल्ड जर केला तर परत आपल्याला थोडंफार बाउन्स बॅक पॉसिबल आहे. पण जर तो मार्केटने होल्ड केला नाही तर मग मे बी आपण 24,850 पर्यंत खाली जाऊ शकतो. तेव्हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो लेवल आहे आपण असं पकडून चला का 25,020.
हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट झोन तोडला नाही पाहिजे मार्केटने. तो जर तोडला तर मे बी पॉसिबिलिटी आपल्याला 24,850च्या आसपासची आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला जो काय झोन रेजिस्टन्सचा दिसतोय तो जर आपण बघितला तर तो झोन आहे आपला 25,174 आणि त्याच्या आधी आपल्याला 25,125. हे आपल्याला त्यासाठी निफ्टीसाठी रेजिस्टन्सचे झोन आहेत. आता हे झोन आपल्याला क्रॉस करणं गरजेचं आहे आणि हा सपोर्ट जो आहे 25,020चा तोही तोडला नाही पाहिजे. ठीक आहे. आता परत येऊया आपण आपल्या डे टाइम फ्रेम वरती. आता आपल्याला बघायचंय का नेमकी काय कशा प्रकारे आपल्याला काम करायचंय. बघा, हा आपला आलाय आता डे टाइम फ्रेमचा चार्ट. डे टाइम फ्रेम वरती आपण बघतोय का आपण एका सपोर्ट लेवलला आलो. बघा, इथे आपण 2 वेळेस या ठिकाणी तिथून आपल्याला थोडासा आपण बघतो थोडा फॉल आला होता आणि नंतर मार्केटनी ती लेवल तोडल्यानंतर एक आपल्याला चांगल्या प्रकारे एक मोठी रिकव्हरी आली. जो 400 पॉईंटची रिकव्हरी आली आणि तो गेन आपण त्या 4 दिवसामध्ये घालवला. पण मग आता इथे आपल्यासाठी जो सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे किंवा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा झोन रेजिस्टन्सचा कोणता असेल तर तो आपण या ठिकाणी जाणून घेऊया. बघा, आजचा जो टॉप आहे, ठीक आहे, लाईन टाकूया आपण या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन. आजचा जो टॉप आहे हा आपल्यासाठी महत्वाचा रेजिस्टन्स आहे आणि तो झोन आहे 25,147चा. म्हणजेच आपल्याला 25,147 क्रॉस करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आता आपण याच्यावरती जात नाही तोपर्यंत आपल्याला बघा हा जो झोन आहे हा एक महत्वाचा रेजिस्टन्स झोन आहे. आपल्याला नवीन खरेदारी कुठे करायची आहे तर नवीन खरेदारी करण्यासाठी आता आपल्याला बघा अराउंड ही झोन आहे. हा झोन कोणता आहे आपण त्या ठिकाणी एकदा थोडीशी लाईन टाकून देऊया, हॉरिझॉन्टल लाईन. बघा, ह्या ठिकाणी आपण बघतोय इथे ह्या लेवलला अराउंड 25,034 तर तो आपला म्हणजे आज आपण त्या ठिकाणी तो आपण टेस्ट केलाय. म्हणजे त्या लेवलला आपण एकदा जाऊन आलोय आणि आपण त्याच लेवलच्या आसपास आपण आलेलो आहोत. पण आपल्याला बाईंगचा जो बघितला झोन चांगला तो 25,000 सुद्धा आहे पण तो पण खूप जवळ आहे. आणि ह्या कॅन्डलचा जर आपण त्या ठिकाणी क्लोज जर बघितला तर तो आहे 24,973 आणि ह्या कॅन्डलचा एक लो जर बघितला तर तो आहे 24,916. मग आपल्या समोर जी एक लेवल निघते ती आहे 24,920. आपण राऊंड फिगर मानूया. हा एकदम आपला बेस्ट बाय झोन आहे. आपण इथल्या ह्या लेवलला आल्यानंतर आपण बाय करू शकतो. आणि कारण आता आपण बघतोय का सध्या निफ्टीसाठी 50-100 पॉईंट खाली येणं काय एवढं काय नाहीये. ती सहज येऊ शकते, 25,000 पण तोडू शकते, तिथून एक असा बाउन्स बॅक पण आपल्याला बघायला भेटू शकतो. तेव्हा इथे आपल्या दृष्टीने 24,920 हा एक चांगला लेवल आहे. त्या लेवलच्या आसपास जर आपण आलं तर त्या ठिकाणी तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. पण त्याच्या आधी जर आपण बघितलं तर दुसरा पण एक लेवल आहे. बघा, ही एक कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलचा जर आपण क्लोज बघितलं तर 24,000. बघा, हा एक झोन आहे, हा आहे 24,945 म्हणजे अराउंड 24,950 पकडून चाला. तर आपल्याला ह्या लेवलच्या आसपास जर आला तर त्या ठिकाणी आपण बाय करू शकता. मधला हा जो झोन आहे हा झोन आपला काय आहे, तो झोन आपला टाइमपास आहे. आणि मग टार्गेट तिथून आपली काय असणार आहेत, टार्गेट आपले असणार आहेत बघा ही टार्गेट पर्यंत इथपर्यंत जाऊ शकतो आपण 25,147 च्या आसपास आपण वरती जाऊ शकतो. आणि तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि जर थोडंसं जर समजा गॅप अप ओपनिंग झालं तर आपल्याला ही लेवल जी आहे 25,150 राऊंड फिगर मानूया आपण, तर त्या लेवलच्या वरती जर गेला तरच आपण त्या ठिकाणी थोडंसं बाय करायचा विचार करायचा आहे. आणि तिथून मग आपल्याला ज्या लेवल भेटतील त्या लेवल अराउंड 25,300 पर्यंतच्या लेवल आपल्याला बघायला भेटू शकतात. आता आपण जाणून घेऊया नेमकी बाबा आज काय झालेलं आहे मार्केटमध्ये. म्हणजे बाय वगैरे सेल वगैरे FIDIs वगैरे काय 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 करामती केल्यात ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे अपडेट नाही झालं का? झालं झालं. ओके. तर आता या ठिकाणी आपला FIDI डाटा जर आपण बघितला तर डाटा आपल्याला परत काय सांगतोय, डाटा आपल्याला निगेटिव्हच सांगतोय. आजही जवळजवळ कॅशमध्ये 2,425 करोड
रुपयाची सेलिंग या फायद्याने केली आहे. 597 करोड रुपयाचे इंडेक्स फ्युचर विकलेत. 473 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर विकलेत. अराउंड जवळजवळ आपण टोटल बघितला आकडा तर 3,500 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे. आजही या फायद्यानं एवढ्या रुपयाची सेलिंग केली. 3,500 करोड रुपयाची सेलिंग आजही या फायद्याने केलेली आहे. आणि विक्स आज 1% पडलाय. आणि बघा ऍक्च्युअली बघा मार्केटही पडलंय, विक्सही पडलाय. त्यामुळे आपण बघतोय का जेवढे ऑप्शन आहेत त्याची पार एकदम ऑप्शनच्या ज्या प्रीमियम आपण म्हणतो त्याची एकदम वाट लागलेली आहे. ठीक आहे. आता थोडंसं आपल्याला बघायचं आहे का नेमके आज कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये काय काय झालेलं आहे. त्या सेक्टरमध्ये आपण बघतोय निफ्टीमध्ये करेक्शनच होतं. बँक निफ्टी 5% पडलाय. मिड कॅप सेक्टरमध्ये 1.5% करेक्शन आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये 1.25% करेक्शन आहे. त्यानंतर आपण बघतोय का फार्मामध्ये 0.5% करेक्शन आहे. ॲटोमध्ये आज जरा जरा त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणूया का आपल्याला थोडं मोठ्या प्रमाणात करेक्शन बघायला भेटलं 1.25%च्या आसपास. आणि त्यामध्ये तेजी तेवढी झाली गेल्या 10-15 दिवसामध्ये. थोडं एफएमसी सेक्टरमध्ये थोडं पॉझिटिव्ह मोमेंटम होता. आणि बाकीच्या सगळ्याच सेक्टरमध्ये आपण बघतोय का आपल्याला त्या ठिकाणी करेक्शन बघायला भेटले. डिफेन्स असेल, IT असेल, सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करेक्शनच बघायला भेटले. आणि मग आता जरा थोडा निफ्टीचा आपण जरा ऑप्शन चेनचा डाटा आहे तो डाटा आपण जाणून घेऊया. ऑप्शन चेनचा डाटा जर आपण बघितला या ठिकाणी तर ऑप्शन चेनचा डाटा आपल्याला काय सांगतोय का 25,000च्या लेवलला आपल्याला एक जरा आपण असं म्हणूया ठीकठाक चांगला सपोर्ट आहे. कारण इथे बघतोय का जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी 25,000च्या लेवलला 2 करोडच्या आसपास फूट शॉर्ट आहेत. आणि नवीन आज त्या ठिकाणी 29 लाख नवीन ऍड झाले. कॉलमध्ये त्या ठिकाणी 96 लाखाच्या आसपासचा वाय आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, जर समजा उद्या मार्केट जर 25च्या खाली जर टिकलंच तर मग त्या ठिकाणी आपल्याला जर हे पुटवाले जे आहेत ते पुटवाले धोक्यामध्ये येतील. आणि ते त्या ठिकाणी पुट शॉर्ट कव्हर जर केले तर आणखीन आपल्याला त्या ठिकाणी 24,900 पर्यंत घेऊन जाऊ शकतात. पण जर ही लेवल जर आपण होल्ड केली तर आपण 25,200 पर्यंत जाऊ शकतो वरच्या साईडला. थोडंसं आपण आता या 25,200 कडे आपण 25,100ला बघूया काय आहे. तर 25,100च्या त्या ठिकाणी आपल्याला इथे या ठिकाणी करो या मरो प्रकारची आपल्याला स्थिती बघायला भेटते. इथे पुटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जवळजवळ 70 लाखाचा वाय आहे आणि कॉलमध्ये 78 लाखाचा वाय आहे. म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी फाईट होणार आहे. 25,100ची लेवल होल्ड करण्यासाठी फाईट होणारे त्या ठिकाणी मारामारी बघायला भेटू शकते. तेव्हा आपल्याला 25,100च्या वरती जर गेलं आणि वरती टिकला तर पॉझिटिव्ह मुवमेंट, आणि जोपर्यंत 25,100च्या खाली आहे तोपर्यंत आपल्याला निगेटिव्ह मुवमेंट त्या ठिकाणी बघायला भेटेल. ठीक आहे. आता ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आता लक्षात ठेवल्या. आता बँक निफ्टीचा आपण जो चार्ट आहे एकदा आपण तोच चार्ट एकदा आपण याच्या बँक निफ्टीचा एकदा आपण बघून घेऊ. कारण बँक निफ्टीमध्ये आपण बघतोय का आज जरा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करेक्शन दिसतंय. इंडेक्स मध्ये जाऊया आणि बँक निफ्टी आपण बघूया. बँक निफ्टी आपल्या समोर मी लावलाय. परत निफ्टी चाला काय निफ्टी बँक इंडेक्स. तर बँक निफ्टीचा आज आपल्याला त्या ठिकाणी करेक्शन बघायला भेटलेला आहे. पण बँक निफ्टीसाठी जो सपोर्ट आपल्याला दिसतोय तो सपोर्ट जर आपण बघितला तर कोणता आहे बघा. याच्यासाठी आता बरोबर ह्या ठिकाणी बँक निफ्टी आता 55,121च्या आसपास म्हणजे एका सपोर्ट लेवलला आलेली आहे. आणि आता जर हा जर लेवल जर तोडला तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये जवळजवळ अराउंड ही पण लेवल बघायला भेटू शकते. 25,500 पर्यंतची लेवल त्या ठिकाणी बघायला 54,500 पर्यंतची लेवल सुद्धा बघायला भेटू शकते जर फॉल आला तर. पण आता त्याच्या आधी आपल्याला साधारणतः एक 54,800 जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी सपोर्ट आहे. आपल्याला ह्या लेवलला जर आला तर ह्या ठिकाणी एकदा आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बायचा चान्स घेऊ शकता. आता ही जी लेवल आहे ही लेवल सपोर्टची काय आहे याचं कारण तुम्हाला मी दाखवतो. इथं तुम्ही बघू शकता. त्याला एकदा डिलीट करूया. इथे बघा इथे ही जी लेवल आहे ओके इथे बघा. तर इथे आपल्याला हा जो 54,800 आहे हा आपल्या दृष्टीने एक चांगला सपोर्टचं काम करू शकतो. 54,800 हा आपल्या दृष्टीने एक सपोर्टचं काम करू शकतो. आणि मग तिथून आपल्याला एक चांगल्या प्रकारे परत जो काय बाउन्स बॅक आहे तो बाउन्स बॅक अराउंड आपल्याला साधारणतः 56,000 पर्यंत सुद्धा परत वरती घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. आणि तसं जर आपण आपल्याला बघायचं तर ग्लोबल मार्केट एकदा आपण त्या ठिकाणी बघूया. कारण आपल्याला त्या ठिकाणी ग्लोबल माहोल जो आहे त्या ग्लोबल माहोलमध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला असं आपण म्हणूया का निगेटिव्ह मोमेंट असा त्या ठिकाणी बघायला भेटत नाहीये.
थोडं ग्लोबल माहोल जर बघितलं तुम्ही बघा ह्या ठिकाणी, ठीक आहे. आता इथे आपण बघतोय का डाव जोन्स मध्ये जवळजवळ आपल्याला 100 पॉईंटच्या आसपासची तेजी आपल्याला डाव जोन्स मध्ये बघायला भेटते. जवळजवळ किती प्रकार म्हणजे जी काही तेजी आहे ती जवळजवळ आहे तेजी आपली 100 पॉईंटच्या आसपासची तेजी. नॅसडॅक मध्ये आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे असं म्हणू शकतो आपण काही पॉझिटिव्ह मोमेंटम आहे. कम्युनिटी मध्ये जर बघितलं तर क्रूड ऑइल मध्ये जवळजवळ 1.5% तेजी आहे. सोन्या चांदीमध्ये जवळजवळ 52% करेक्शन आहे. नॅचरल गॅसमध्ये थोडीफार तेजी आहे. बॉन्ड यील्ड अमेरिकेमधले तेही त्या ठिकाणी फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे एकंदरीत जर माहोल बघितला अमेरिकेतला तर अमेरिकेमधला माहोल हा पॉझिटिव्ह आहे. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी निगेटिव्ह असं मोमेंटम त्या ठिकाणी नाहीये. ठीक आहे. तेव्हा आपल्याला जो ग्लोबल माहोल आहे तो ग्लोबल माहोल चांगला आहे. ग्लोबल माहोल मध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला निगेटिव्हिटी नाहीये. मग प्रश्न आहे आपल्या मार्केटला, तर आपल्या मार्केट जे काय आहे आपल्या मार्केटचे प्रश्न वेगळे आहेत. आपल्या मार्केटचे प्रश्न आहेत, तेव्हा आपल्याला सगळ्या लेवल बघून काम करायचंय. म्हणून आता काय मी सांगितले तुम्हाला, निफ्टी जर 25,150च्या वरती जर गेला तर बाय, किंवा मग आपल्याला त्या ठिकाणी 24,950च्या आसपास जर आला तर बाय. बँक निफ्टी 54,800च्या आसपास आला तर बाय. ओके. आणि जर जर समजा गॅप अप ओपनिंग झाली तर 55,500च्या वरती जर गेला तर आपल्याला त्या ठिकाणी बाय. तर आपल्याला ह्या सगळ्या ज्या लेवल आहेत त्या लेवल आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यायचे आहे. त्या लेवलच्याच प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. ओके. आणि आणि तेव्हा मग आता इथे एकंदरीतच आपण काय करूया, आता हा जो काय आपला सगळा आपला व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ आपण जो बनवलाय तो सगळा व्हिडिओ आपल्या आपल्या एज्युकेशनल पर्पज नुसार होता. आणि हा जो काय आपल्या एज्युकेशनल पर्पज नुसार व्हिडिओ असल्यामुळे आपण कुणालाही यामध्ये कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला आपण दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके. आणि त्यामुळे इथे आपण थांबतोय. आपण परत भेटूया नवीन विषयासह.